नमस्कार, मी गिरीश स्वामी. बघा, एका वधूचं बायोडाटा मी नेहमीप्रमाणे घेऊन आलेलो आहे. या ज्या वधू आहेत त्या कमी वयातील वधू आहेत बरं का. म्हणजे या वधूचं वय कमी आहे आणि नाम मात्र घटस्फोटित वधू आहेत, हे महत्वाचं या ठिकाणी. तर मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. बायोडाटा तुम्हाला वाचूनच दाखवणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्वाचा चॅनल आहे आणि हा जो बायोडाटा आहे हा कन्फर्म आहे, म्हणजे खात्रीशीर बायोडाटा आहे. आपण कन्फर्म केल्याशिवाय कुठलाच बायोडाटा या युट्यूब चॅनल टाकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. कारण आपलं केंद्र 100% खात्रीशीर विवाह केंद्र आहे आपल्या महाराष्ट्रातील. हे महत्वाचं आहे. आज जवळपास 3 लाखाच्या आसपास आपलं चॅनल जाते, म्हणजे 3 लाख लोक या चॅनलला जवळपास आज जोडलेले आहेत. म्हणजे आपण 3 लाखाला जवळपास पोहोचतोय आता. जे सर्वात मोठं मॅट्रिमोनियल युट्यूब चॅनल आहे आपल्या महाराष्ट्रातील, हे विसरू नका. त्यामुळे सबस्क्राईब करा, विसरायचं नाहीये तुम्हाला, हे महत्वाचं आहे. सबस्क्राईब करायचं तुम्हाला आणि शेअर पण करत चला तुमच्या ग्रुपमध्ये, सोशल मीडिया ग्रुपमध्ये सुद्धा. हे पण तेवढंच महत्वाचं या चॅनलला, तर हे चॅनल खूप महत्वाचं आहे बरं का. इथं तुम्हाला 100% खात्रीशीर कन्फर्म स्थळ पाहायला मिळतात. मला हा जोडून तुम्हाला विनंती करायची, जर तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा तुमच्या आसपास शेजारी पाजाऱ्यामध्ये जर कोणी असेल लग्नाचं, तर त्याला आपल्या केंद्राचं नाव नक्कीच सुचवा, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर बस आता डायरेक्टली बायोडाटा वाचतो, लिहून घ्यायचा आहे तुम्हाला. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अमृता काळे. जन्मतारीख 15/7/2002 आहे. जात हिंदू मांग आहे. उंची 5 फूट 5 इंच आहे. रंगोरा आहे. वैवाहिक स्थिती जर बघितलं तर या वधू नाम मात्र घटस्फोटित आहेत. शिक्षण जर बघितलं तर या वधू सध्या फॅशन डिझायनिंग 3rd इयर मध्ये ऍक्च्युअली शिकत आहेत, म्हणजे शिक्षण घेत आहेत. कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा, त्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील, त्यांना 2 भाऊ आहेत आणि 2 बहिणी सुद्धा आहेत. पत्ता, या वधू प्रॉपर बीड जिल्ह्यातील आहेत. अपेक्षा नक्की लिहून घ्या. बघा, त्यांना निर्व्यसनी, समजूतदार, स्वतःचे घर असणारा वर त्यांना ऍक्च्युअली पाहिजे. वराला शेती पाहिजे. मुलगा कुठल्याही जातीचा असेल तरी त्यांना चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पुणे किंवा इतर कुठल्याही जिल्ह्यातील त्यांना स्थळ चालेल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि झाली संपूर्ण वधूची माहिती. आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर बस आजच्या या व्हिडिओ मी थांबतो. भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटाचा. तोपर्यंत धन्यवाद.